गडमुडशिंगीतील केंद्रीय प्राथमिक शाळेची इमारत 100 वर्ष जुनी आहे। सध्या या शाळेचं बांधकाम धोकादायक स्थितीत असून हे बांधकाम कधीही पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे गडमुडशिंगीतील ग्रामस्थांनी शाळेचं बांधकाम करण्याची मागणी शासन स्तरावर केल्यानंतर विद्युत पारेषण कंपनीच्या CSR फंडातून या शाळेसाठी 6,85,82,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय। मात्र महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीसोबत प्रशासनाचा समन्वय नसल्यामुळे नवीन शाळेच्या बांधकामाची निविदा काढणं, ठेकेदार नेमणं याबाबत कार्यवाही झालेली नाही। शाळेची इमारत धोकादायक स्थितीत असल्यानं अनेक पालकांनी आपल्या मुलांना इतर शाळेत घातलंय। त्यामुळे प्रशासनानं तातडीनं शाळेची जुनी इमारत पाडून नवीन बांधकामाला सुरुवात करावी, अन्यथा शाळेची धोकादायक इमारत आम्ही स्वतः पाडू असा इशारा ठाकरे गटानं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S यांना सादर केलेल्या निवेदनात दिलाय। दरम्यान याबाबत 8 दिवसांमध्ये कार्यवाही करण्याचं आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले। यावेळी ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे, राजू यादव, विनोद खोत, संदीप दळवी, राहुल गिरुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।